नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची कटिंग बघणार आहोत। म्हणजे पाठीचा जो भाग आपण कट करतो त्याची कटिंग बघणार आहोत, कशी करतो। जी कटिंग आपल्या प्रिन्सेस कट, कटोरी आणि फोर टक्स तिन्ही याला चालते। त्याची काही वेगळी कटिंग राहत नाही। तिन्ही प्रकारचे जे आपण ब्लाउज कटिंग करतो त्याला पाठीचे म्हणजे बॅक पार्टचे कटिंग सेम असतात। फक्त बोटनेकला वेगळी कटिंग करतो आपण। तर माझे जे व्हिडिओ चॅनलवरती येत असतात ते तुम्हाला बघण्याकरता तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे पुढचे आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता माझ्या या ब्लाऊजची उंची 15 आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिळवून 16 इंच अशी घेते। ही झाली माझी उंची। आणि माझ्या या ब्लाऊजचं कमर आहे 33 इंच। 33 इंचाचा चौथा भाग हा 8.25 येतो, तर मी अशी 8.25 वरती मार्किंग करते। आणि त्यामध्ये 2.5 इंच जास्त घेते। 2.5 इंच जास्त असे की 1.5 इंच फिटिंगसाठी आणि 1 इंच आपण पाठीला जो टक्स घेतो त्यासाठी। आणि आता ही झाली आपली कमरची मार्किंग। आता शोल्डरची मार्किंग करू। आपल्या क्लायंटचं पूर्ण शोल्डर जेवढं असेल, पूर्ण शोल्डर, आता या माझ्या क्लायंटचं पूर्ण शोल्डर 14.5 इंच आहे। त्या 14.5 इंचातून 3 इंच मायनस करायचे, 3 इंच वजा करून टाकायचे। 1 2 3 हे आले 11.5 इंच। 11.5 इंच आले, तर त्या 11.5 इंचाचा निम्म करू आपण। त्याचं निम्म आलंय 5.25 इंच। 5.25 इंच आपलं शोल्डर आलंय, ते 5.25 इंच शोल्डर आपण आखून घ्यायचं। अशा प्रकारे 5.25 इंच आलंय। आणि पुढे आपल्याला आर्महोल कटिंग करायची। मुंड्याचा भाग जो कटिंग करायचा आहे, आपली पूर्ण छाती 38 इंच आहे, तर तिचा 6वा भाग आपल्याला घ्यायचा आहे। तर आपण पूर्ण 6वा भाग करतो, तर हिचा 6वा भाग माझा येतोय 6.5 इंचाच्या वरती एक रेष घेते मी। इथे पण आपण इथे 5.25 घेतलं, इथे पण 5.25 घ्यायचं। अशा प्रकारे आपण आता मुंड्याची ही खोली काढली। आता छातीचा चौथा भाग करून छाती टाकू। 38 इंचाची जर छाती तर तिचा चौथा भाग 9.5 येतो। अशा प्रकारे हे 9.5 आणि त्यात 1.5 इंच शिलाईसाठी फिटिंग करण्यासाठी ज्या आपण टिपा टाकतो त्या 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। हे आपण जोडून घेऊ। अशा प्रकारे जोडून घ्यायचं। आणि इथे जो आपण मुंड्याचा भाग कट करतो त्यासाठी मी 1 इंच घेते। आणि इथे आपल्या मुंडा खोलीचा निम्मा करायचा, अर्धा। ही खूण आणि ही खूण हे तिन्ही मार्किंग आपण जोडून घ्यायच्या। आणि इथे एक रेष खाली येईल, अशा प्रकारे इथे एवढीच आपण खाली घ्यायची। अशा प्रकारे मी बॅक पार्टची गळ्याचं माप टाकून गळा कटिंग करायचा बाकी। माझ्या या क्लायंटचा गळा आहे 11 इंच। मी हा जो 11 इंच इथे येतो, हा 11 इंच वरती बाजा करून क्लायंटची पूर्ण उंची आहे 15 इंच। तर शिल्लक किती राहिले? 1 2 3 4 इंच।
तर ते 4 इंच आणि त्या 4 इंचामध्ये गळ्यामध्ये टिपेमध्ये जो दाबून जातो तो आणि कमरेमध्ये दाबून जातो तो असा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे आपले होतील 4.5 इंच. अशा पद्धतीने गळा उंची जर टाकली तर तुमचा गळा उंची अगदी परफेक्ट येते. आता इथे मी 3 इंचावरती मार्किंग करते आणि शोल्डरला 2.5 इंचावरती. इथे मी 2.5 इंचावरती ही मार्किंग केली आहे. या दोन्ही मार्किंग जोडून घ्यायच्या आणि इथे आपल्याला पाहिजे तसा आपण शेप देऊ शकतो. अशा पद्धतीने ही माझी बॅक पार्टची मार्किंग पूर्ण झालेली आहे. मी कटिंग करून घेते. अशा पद्धतीने माझी बॅक पार्टची मार्किंग करून कटिंग पण तयार आहे. आणि इथे आपण टक्सला पण मार्किंग करू. हे 4 इंचावरती घेतलं आहे मी आणि 1 इंच आपण हे जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते अर्धा इंच प्लस परत अर्धा इंच अशा प्रकारे आपलं हे 1 इंच इथे दाबलं जातं आणि हे 1.5 इंच जे शिल्लक राहतं ते आपल्या फिटिंगसाठी. अशा प्रकारे मी जी ही कटिंग तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.